स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे शिवराज्याभिषेक गौरव सोहळा आज येथे संपन्न झाला आणि त्याचे प्रमुख अतिथी म्हणून माजी IPS महासंचालक सुधाकर सुराडकर सर इथे उपस्थित होते। मी त्यांना एक प्रश्न विचारतो, आजच्या ह्या गौरव सोहळ्यानिमित्त तुम्हाला काय वाटतं? मला फार आनंद वाटला आणि अभिमान पण वाटला की किती मोठ्या प्रमाणावर लोक काम करत आहेत। त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाही आहे, कारण प्रसिद्धी मिळाली असते मला आधीच माहीत असतं। तर हे फार चांगलं चाललेलं आहे आणि शिवाजी महाराजांनी जे मार्गदर्शन दिलेलं आहे, कारण जीवन हे युद्ध आहे। आज जगायचं म्हणजे भांडल्या युद्ध केल्याशिवाय जगता येत नाही आणि हे युद्ध कसं लढायचं हे शिवाजी महाराजांनी दाखवलेलं आहे। तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं आणि यात हा प्रश्न जो येतो की युद्ध बाहेरचं लढण्याचं वेगळं, आतलं लढण्याचं वेगळं। आणि विश्वगुरू म्हणून नको ते लोक उगीच आपला फालतू बकवास करतायत। खऱ्या अर्थाने विश्वगुरू जे आहेत ते शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आहेत। अगदी बरोबर सुराडकर सरांनी सांगितलेलं आहे की विश्वगुरू जे आत्ता जे म्हणणारे जे विश्वगुरू आहेत आणि जे आम्ही जे मानतो शिवछत्रपती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच खरं तर आमचे विश्वगुरू आहेत। आणि तुम्ही आत्ता ज्यांना पुरस्कार मिळाला ते बरेच क्षेत्रामध्ये काम करतात, सामाजिक क्षेत्र असतो, शैक्षणिक क्षेत्र असतो, मेडिकल क्षेत्र असतो, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण काय संदेश द्याल? एक तर सर्व चांगलं काम करतायत। आपलं जे संस्था आहे त्याचंही मी कौतुकही करतो, अभिनंदनही करतो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी सदिच्छाही व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। हे होते सुराडकर सर। आणि मी जे स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत प्रमोद आप्पा पाटील यांना एक प्रश्न विचारतो की हा जो सोहळा तुमच्या संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला, काय विचार होते मनामध्ये? दरवर्षी आपल्या महाराष्ट्रातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या 50 व्यक्तींचा सत्कार हा स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करत असतो आणि यंदाचा जीवनगौरव पुरस्कार हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते व राज्याचे माजी पोलीस महासंचालक आदरणीय श्री सुधाकर सुराडकर साहेब यांना देण्यात आला। आणि एक योग्य व्यक्ती आणि त्यांचे आताही एक महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांना एक चांगले विचार त्यातून घेण्यासारखे साहेबांचे विचार होते। या सर्वचं निमित्त की कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्वसामान्य सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा हा आपण पुरस्कार करणे गरजेचं असतं, कारण का अजून त्याहूनही ते जास्त प्रमाणात काम करण्याचं त्यांना एक ऊर्जा ह्या निमित्तानं मिळत असते। धन्यवाद। तर हे होते स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद आप्पा पाटील। हे सदैव सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये अग्रेसर असतात। मी पुढचा प्रश्न विचारतो, संभाजीराव जाधवराव, आपण जिजाऊंचे 14वे वंशजात, आजच्या हा सोहळ्यानिमित्त तुम्हाला काय वाटतं? अतिशय उत्कृष्ट हा सोहळा झाला। प्रमोद आप्पांनी आणि सूरज भुईरनी पुढाकार घेतला। समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं कौतुक या माध्यमातून झालेलं आहे। सुराडकर साहेबांसारखे अतिथी आपल्या कार्यक्रमाला लावलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज ही एक प्रेरणा आहे आणि ती सतत आपल्याला लाभत जावं, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो एवढी माझी इच्छा आहे। त्याप्रमाणे तुम्ही ते सर्व कार्य करत आहात, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन। हे होते जिजाऊंचे 14वे वंशज संभाजीराव दादोराजे साहेब, त्याप्रमाणे सुरवाडकर साहेब आणि आप्पाजी साहेब या मान्यवरांच्या हस्ते सर्वांना सूरज भोईर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जो सर्वांना सन्मान मिळाला, पुरस्कार मिळाला, त्यामुळं सगळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि एक काम करण्याची ऊर्जा त्या निमित्ताने एक समाजापुढे उभी राहिली। खरोखर धन्यवाद देतो मी। हे होते आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड। आणि आज आपल्यासमोर ज्योतिताई ठाकरे उपस्थित आहेत, तर त्यांना विचारतो मी, आजचा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला? असे सोहळे होणं ही आजची काळाची गरज आहे। मला असं वाटतं की समाजामध्ये जी लोक अतिशय हालाखीमध्ये, अतिशय अडचणीमध्ये आपापल्या भागात राहून समाजात काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात,
सूरजजींच्या माध्यमातून, स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून, मैत्रीच्या माध्यमातून आणि मी म्हणेन बाबू गेनू स्मारक प्रतिष्ठानच्या माध्यमातून या सगळ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचं काम झालं आहे. आजच्या युवकांपुढे आदर्श नाही आहे. आदर्श कुणाला बघावा यासाठी त्यांच्यापुढे जे प्रश्नचिन्ह आहे, मला वाटतं त्या प्रश्नचिन्हाला भेदण्याचं काम आजच्या या कार्यक्रमाने केलं आहे. आणि त्यामुळे जी छोटी छोटी स्वयंप्रेरित अशी त्या ठिकाणची तारक मंडळी आमची आहेत, त्या ठिकाणी राहून त्या ठिकाणी जे संघर्षामध्ये काम करतायत, हे समाजाला दिशा दाखवण्याचं, भविष्यात काम करण्याचं धनुष्यबाण किंवा शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या माध्यमातून समाजाचं एक चांगलं काम या सगळ्यांच्या वतीनं होईल आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी यांच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यायला हवी होती. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सगळ्या मंडळींनी ती केलेली आहे आणि त्यामुळे पुढे जाताना जबाबदारीचं भान ठेवून समाजहित, देशहित, राष्ट्रहित आणि महाराष्ट्रहित जपण्याचं काम ही मंडळी करतील याची आम्हाला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. या होत्या ज्योतिताई ठाकरे. यांचंही समाजामध्ये खूप अगण्य काम आहे. खूप खूप धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाचे संयोजक सूरज भोईर, मी आपणास विचारतो की हा जो गोतावळा आपण जमा केलेला आहे, तर त्याच्या अनुषंगाने तुमचं मनोगत व्यक्त करा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय संविधान. आजचा हा कार्यक्रम म्हणजे खऱ्या अर्थानं शिवरायांच्या मावळ्यांचा गौरव होता आणि शिवराज्याभिषेक निमित्तानं स्वराज प्रतिष्ठान, भूतपूर्व बाबू गेनू स्मारक समिती आणि दत्तात्रय भक्त मंडळाच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही सगळी मान्यवर आणि सगळे पुरस्कार विजेते हे केवळ शिवरायांच्या प्रेमापोटी. आज इतका प्रचंड पाऊस असताना एक कडवं आहे की भीतीनं आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देते जिबा. हा जबाब आज मिळालेला आहे आसमानाला सुद्धा की आम्ही मावळे शिवरायांचे कोणाला घाबरणार नाही. अर्थात पाऊस पडला पाहिजे, पाऊस हा आपल्यासाठी आवश्यक आहे, परंतु तरीसुद्धा एक शिवरायांच्या प्रेमापोटी ही सगळी मंडळी आली. खास करून ज्योतिताई आल्या, एवढ्या पावसात भिवंडी वाडावरनं आल्या. या ठिकाणी आमचे 14 वंशज सन्माननीय संभाजीराव जाधव त्यांचे नेहमीच आशीर्वाद असतात. आरोग्यमंत्री सुभाषराव गायकवाड शिर्डीवरनं आले. त्याचबरोबर आमचे सुराडकर साहेब आजचे खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी आणि जीवनगौरव पुरस्कार प्राप्त, ज्यांनी पोलीसच्या सेवेमध्ये शिवरायांचा विचार पोचवला, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोचवला, असे सन्माननीय सुराडकर सरांना जीवनगौरव पुरस्कार दिला. महाराष्ट्रातल्या 50 ते 60 जणांना आम्ही या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रेरणा देणारा पुरस्कार दिला. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी ते नक्की पार पाडतील. ताई जसं म्हणालं की पुरस्कार देताना ही आपल्याला खऱ्या अर्थानं चिंता असते की ती घेतल्यानंतर देणारा माणूस तो कसा पुढे जाणार आहे, परंतु मला खात्री आहे की सगळी मंडळी भविष्यामध्ये तो विचार नेतील, आपल्या आयुष्यामध्ये ते अनुकरण करतील आणि आपल्याबरोबरच इतरांचाही त्याच्यामध्ये कसा विकास होईल, सहभाग होईल याच्यासाठी प्रयत्न करतील. पुन्हा एकदा इतक्या प्रचंड पावसात ही सगळी मंडळी उपस्थित राहिली, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. माझे बंधू आणि स्वराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोदप्पा पाटील यांच्याशिवाय कार्यक्रम होऊ शकला नसता, परंतु त्यांनी या कार्यक्रमाला विशेष योगदान दिलं. आणि मागच्या वर्षी आम्ही डॉक्टर तात्याराव लहाने यांना जीवनगौरव पुरस्कार दिला होता, ह्या वर्षी आम्ही सुराडकर सरांना दिला आहे. पुढच्या वर्षी अजून एक रत्न आम्ही देऊ की जे खऱ्या अर्थानं समाजासाठी प्रयत्नशील राहील. आणि सगळी मंडळी महाराष्ट्र भूषण ह्या सरकारी पुरस्कारासाठी प्राप्त अशी व्यक्तिमत्व आहेत. जसं अशोक सराफांना दिला, मागच्या वर्षी मागणी केली होती की लहाने सरांना पण हा शासनाने पुरस्कार दिला पाहिजे, परंतु शासन नक्की याचा विचार करेल आणि अशा मंडळींना ज्यांनी समाजामध्ये योगदान दिलं आहे त्यांना पुरस्कार देतील. पुन्हा एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साई रामपूरकरसह मी संतोष करटमोल, विशाल, महाराष्ट्र.